राज्यातील शिक्षकेतरांचा 12 फेब्रुवारीला मोर्चा, 20 पासून काम बंद आंदोलन। शिक्षकेतर संघटनेच्या अधिवेशनात शिक्षण मंत्री यांनी उपस्थित राहून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न 8 दिवसात सोडवू असे आश्वासन दिले होते। मात्र त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांचे अध्यक्ष अनिल माने, सरकार्य शिवाजी खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, पुणे विभागीय सचिव डॉक्टर गोवर्धन पांडुळे, प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत पावणे, जिल्हाध्यक्ष रविकांत सुर्वे, जिल्हा सचिव मुस्ताक शेतसंदी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पुणे येथे शनिवार वाडा ते शिक्षण संचालक व शिक्षणायुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग येथे राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने हा मोर्चा व 20 फेब्रुवारी पासून राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी काम बंद आंदोलन करणार येणार असल्याचे निवेदनाद्वारे म्हटले आहे। 7 जानेवारी रोजी सावंतवाडी सिंधुदुर्ग येथे संघटनेच्या अधिवेशनात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवू असे आश्वासन दिले होते। मात्र त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मोर्चा काढणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यासह संबंधित विभागांना देण्यात आलेले आहे। या निवेदनात म्हटले आहे की 7 जानेवारी रोजी झालेल्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून शिक्षकेतर कर्मचारी यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या 10, 20, 30 च्या लाभाची योजना त्वरित मंजूर करावी, आकृतीबंध संदर्भात नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेला अहवाल मंजूर करून शिक्षकेतरांच्या भरतीस त्वरित परवानगी मिळावी, शिक्षकेतरांना 12 वर्ष व 24 वर्षानंतर पहिला व दुसरा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा, सेवेत असल्यास आपली शैक्षणिक पात्रता वाढवल्यास त्या सर्व प्रकारच्या पदावर वेतन संरक्षणासह विनाअट संवर्ग बदलून मिळावा व पवित्र प्रणालीमधून वगळण्यात यावे, पदवीधारक ग्रंथपालांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी, विद्यार्थी संख्या कमी झाल्यात शिक्षकेतरांना वेतन व वेतन श्रेणी संरक्षण मिळावे, विनाअनुदानित तुकडीवरील विद्यार्थी संख्या शिक्षकेतर पदे मंजूर करताना ग्राह्य धरावे, यासह आदी प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्यात येतील असे आश्वासन दिले होते। परंतु याबाबत शासनाकडून कोणतीही सकारात्मक हालचाल होताना दिसून येत नाही। किंबहुना संघटनेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काय वस्तुस्थिती आहे हे सांगण्यात येत नाही। त्यामुळे नाविलाजास्तव सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पुणे येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे व तसेच मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी पासून राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। पुणे येथे होणाऱ्या मोर्चासाठी राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे विभागीय सचिव डॉक्टर गोवर्धन पांडुळे यांनी केलेले आहे।